मला म्हणला फोन करतो मला ओके ओके चला 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 निवेदन द्यायला निवेदनाला इथे लगेच नाही बाहेर थांबायला लागते ना डेट अगोदरच वाटलं शिक्षक नियुक्ती ताबडतोब झालीच पाहिजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता वेतनावर नेमणूक झालीच पाहिजे अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांमध्ये 100% शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळालीच पाहिजे कला व क्रीडा शिक्षकांची पदे मिळालीच पाहिजे मेडिकल यांना आपल्यात आणलीच पाहिजे सर्वांना विनंती आहे सर्वांनी या पदाधिकारी जे अशोकराव थोरात भाऊ त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष वगैरे सर्व जे आहेत त्यांनी या बाजूला इकडे यायचं संघटनेचे पदाधिकारी इकडे यायचंय या ठिकाणी सातारा शैक्षणिक व्यासपीठाचा जिथं बोर्ड लावून मनोरथ होणार आहे त्यामुळे सर्वांनी इकडे पाठीमागे यायचंय
हा इथं लक्ष द्या इकडे सर्वांनी. सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, सर्व शिक्षण संस्थांमधील सर्व मुख्याध्यापक, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि सन्माननीय अमरसिंह पाटीलकर दादांनी इथे यायचंय. सर्व कॉलेजचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सिनियर, ज्युनियर आणि पालक, खास करून पाटण तालुक्यातून तर प्रचंड प्रमाणामध्ये पालक या ठिकाणी आलेले. सर्व संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव यांनी इकडे पुढे यायचंय. सन्माननीय प्राचार्य कॉलेजचे आणि सर्व संघटनांचे अध्यक्ष यांनी इकडे पुढे यायचंय. आज हा भव्य मोर्चा या ठिकाणी राजपथ मार्गे पेवळे नाक्यावरून शिवाजी महाराजांनी यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुष्पहार अर्पण करून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा, शिक्षण बचाव हा धडक मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. खरं तर गेली कित्येक वर्ष शासनानं या शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. 7व्या वेतन आयोगानुसार सर्व संस्थांना, मुख्याध्यापकांना लागणारा जो वेतनेतर अनुदान आहे ते अनुदान 7व्या वेतन आयोगाच्या शिक्षकांच्या पगारावर दिलं जातं. तुटपुंजा पैशावर या ठिकाणी संपूर्ण शाळा चालवणं कठीण झालेलं आहे. त्यातच अनेक दिवसात दररोज वेगवेगळे शासन निर्णय काढत आहेत. आता जो 15 मार्चचा शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण मुख्याध्यापकांच्यावर घाला घालणारा हा शासन निर्णय आहे. शाळा तिथे मुख्याध्यापक हे तत्व शासनानं धुळीस मिळवलेलं आहे आणि 150 विद्यार्थी संख्या असेल तर मुख्याध्यापक असेल, अन्यथा मुख्याध्यापक अतिरिक्त म्हणून, शिक्षक म्हणून अतिरिक्त होईल. हा काळा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे. किंबहुना याच्यामध्ये प्रचंड मोठी दुरुस्ती झाली पाहिजे. 20 विद्यार्थी तुमच्या 9वी मध्ये आणि 10वी मध्ये 20 विद्यार्थी असतील तरच 3 शिक्षक मिळतील, असा अन्यायकारक काळा हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. तातडीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्व ठिकाणी मोर्चा या ठिकाणी चालू आहे, सर्व जिल्ह्यामध्ये. आणि याची दखल घेऊन आज मुख्यमंत्र्यांनी 11:30 वाजता या 15 मार्चच्या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये दुरुस्ती करण्यामध्ये त्या ठिकाणी मीटिंग बोलवलेली आहे. त्या मीटिंगचं पत्र सुद्धा सकाळी निघालेलं आहे. त्याचबरोबर दुसरा जो जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असणाऱ्या पण 100% अनुदान नसणाऱ्या, नंतर 100% अनुदान आलेल्या या सर्व बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. या मंत्रालयात असलेले जे सर्व सचिव, सहसचिव, कर्मचारी यांनी आपल्या सर्वांचा फायदा घेतला, आंदोलनाचा फायदा घेतला आणि त्यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात आहे आणि नंतर पदभरती आहे अशांना त्यांनी शासन निर्णय करून घेतला आणि आपल्याला वाऱ्यावर सोडलं. एवढंच नव्हे तर 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या लोकांना 50% पेन्शन देण्याचं मान्य केलेलं होतं समितीच्या पुढं, तरी सुद्धा त्यानंतर त्यांनी शासन निर्णय आज तागायत काढलेला नाही. त्यामुळं या सर्व जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आज जो भेडसावणारा प्रश्न आहे तो पवित्र पोर्टलचा नुसता खेळकोंडोबा करून शासनानं ठेवलेला आहे. 2017 पासून पवित्र पोर्टल भरती नाही आणि आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, आचारसंहिता 20 तारखेला लागणार आहे, तरी सुद्धा अजून पवित्र पोर्टलचं कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही. फक्त विदाऊट इंटरव्ह्यूच्या शासनाच्या भरत्या त्यांनी केल्या आणि आपल्या खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या आणि सिनियर कॉलेजच्या कोणत्याच भरत्या आपल्या केलेल्या नाहीत. शिक्षकेतर मान्यता, शिक्षकेतर 10-20-30च्या ज्या कालबद्ध पदोन्नत्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयामध्ये अडवणूक चाललेली आहे आणि शिक्षकेतर क्लार्क भरतीच्या संदर्भामध्ये नुसता शासन निर्णय काढलाय. प्रत्यक्षात क्षेत्रीय अधिकारी मान्यता देताना
प्रचंड त्रास देत आहेत. एवढंच काय तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा मुद्दा अत्यंत सर्वात महत्वाचा आहे. जो शिपाई जर शाळेत नसेल तर शाळेचा उकीर्ण होणार आहे आणि त्यामुळं शिपाई भरती तातडीने चालू झाली पाहिजे. या अशा अनेक मागण्या आहेत. शाळेमध्ये कला क्रीडा पदे भरल्या पाहिजेत. त्याचबरोबर अनुदानासाठी खास केवळ त्या अनुदानित विनानुदान लोकांचा खेळखंडोबा केलेला आहे. अनुदान हा सर्वांचा हक्क आहे आणि विनानुदानीच्या शाळा आहेत या सर्व शाळांना प्रचलितनुसार त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे. एवढंच नव्हे तर 2008 नंतर ज्या शाळा अनुदानावर आलेल्या आहेत त्या सर्वांना वेतनेतर अनुदान दिलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही जर माध्यमिक शिक्षण विभागात किंवा प्राथमिक शिक्षण विभागात गेला तर केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, उपशिक्षण अधिकाऱ्यांची पदे सर्व रिक्त आहेत. त्यामुळे आपली जी फाईल आहेत किंवा आपली क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जी कामं आहेत ती कामं कुठलीही होत नाहीत. हे सर्व पदभरती तातडीनं होणं गरजेचं आहे. आणि सर्वात मोठा मुद्दा जो आपला कळीचा आहे, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण अधिकारी, डेपोट डायरेक्टर या ऑफिस मध्ये गेल्यानंतर आपल्याला जो भ्रष्टाचार चालू आहे, आपला जो मानसिक त्रास, आर्थिक त्रास घेतला जातोय हा तातडीनं बंद झाला पाहिजे. या अशा 19 जवळजवळ 26 मागण्या आणि 30 संघटना बरोबर घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण इथं मोर्चाच्या स्वरूपामध्ये आज धडक मोर्चा, भव्य मोर्चा, न भूतो न भविष्यते अशा पद्धतीनं हा मोर्चा संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि पालक, सर्व संघटनांचे अध्यक्ष यांच्या पुढाकारानं हा आज मोठा मोर्चा, मला वाटते आतापर्यंत एवढा मोर्चा कोणताही झाला नव्हता. एवढा प्रचंड समुदायामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. तुमच्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि अगदी थोडक्यामध्ये सर्वांनी आपली मनोगत व्यक्त करावी. प्रथम मी अशोकराव थोरात भाऊ यामध्ये संघटनेचे पदाधिकारी बोलणार आहेत आणि संस्था चालक अध्यक्ष बोलणार आहेत. मी आदरणीय रहमतपूरचे आणि राष्ट्रवादीचे सन्माननीय सुनील माने भैया यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मी सर्वांना विनंती करेन की थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. पाऊस कमी आहे तेवढ्यात आपली मनोगत होतील. त्यानंतर हे जे आपले पदाधिकारी आहेत संयुक्त व्यासपीठाचे, त्या व्यासपीठाचे पदाधिकारी आणि 2-3 संस्थाध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं जे निवेदन आहे ते निवेदन आत दिलं जाईल. सर्वांनी गर्दी करू नका. आपल्या सर्वांच्या मागण्या त्यामध्ये घेतलेल्या आहेत. एक 5 ते 7 कर्मचारी फक्त आपले बांधव त्या ठिकाणी जातील आणि निवेदन महाराष्ट्र शासनाला देतील. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतात भैया. लेखी आणि सावित्रीची मुलं, सर्व संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज आपण या ठिकाणी या शाहू नगरीमध्ये मोर्चा काढतोय. या शाहू नगरीने देशाला दिशा देण्याचं काम केलं. ज्या राजपथानं आपण मोर्चा सुरू केला, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचं अभिवादन केलं. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री की ज्या माणसानं शिक्षणाचं महत्व ओळखून या ठिकाणी बहुजन समाजातला कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी एबीसीवर सरपंचांना सहीचा अधिकार दिला. आणि त्याच्याच विरोधात आजचे लोक राज्यकर्ते असतील की ज्या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी शिक्षण सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी महाराष्ट्रामध्ये अहोरात्र कष्ट घेतलं आणि त्याच्या विरोधात बहुजन समाजाचे शिक्षण बंद झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे राज्यकर्ते. आज आपण जर बघितलं तर झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही, झोपलेल्या माणसाला जागा करता येते. आणि या शासनानं त्या ठिकाणी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्या शासनाच्या कंबरट्यात लाथ मारायची वेळ या ठिकाणी आपण आलेली आहे. आपण त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण हा मूलमंत्र आपण त्या ठिकाणी विसरलोय. आपण शिकलोय परंतु संघटित नाही आणि संघर्ष जो आपल्या त्या ठिकाणी पूर्वजांनी केला होता तो संघर्ष आपण विसरलोय. आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज बघितलं तर 20 शिक्षकाच्या आतल्या शाळा बंद करण्याची भूमिका असेल, मुख्याध्यापक पद असेल किंवा शाळेच्या इतर अनुदान असेल,
एका मंत्र्याला 20 माणसं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताला लागतात, मग आमच्या 20 विद्यार्थ्यांना एक शिक्षक का नको हा प्रश्न आपण विचारला पाहिजे। जर एका मंत्र्याला 20 त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लागतोय, तर माझ्या 20 मुलांना एक शिक्षक का नको, की खऱ्या अर्थानं शिक्षणाचा खेळखंडोबा करण्याचं काम सुरू आहे। आपण शिक्षणाचा अभ्यासक्रम बघितला तर त्या अभ्यासक्रमामध्ये सातत्यानं जातीय विष पेरण्याचं काम सुरू आहे, म्हणून विचार त्या शिक्षणामध्ये आणण्याचं काम सुरू आहे। ज्या माणसांनी हा देश उभा केला त्यांच्याबद्दल चुकीचं त्या ठिकाणी शिक्षण माध्यमामध्ये पायंडा निर्माण करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं वारसदार आहोत। जर आपण चुकीचा पायंडा बंद केला नाही तर येणारी पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही। या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलाय, ये तो झलक है, पुढचे अजून बाकी आहे। आता इलेक्शन आले, जर आपण संघटित झालो, त्या ठिकाणी परवा या राज्य सरकारनं जाहीर केलं शिक्षण मोफत। अरे शिक्षण मोफत करताय पण शाळेत शिक्षक पाहिजे तर द्यायला, त्या शिक्षणाची अवस्था काय आहे? त्या ठिकाणी सातत्यानं सरकार चुकीच्या पद्धतीनं मला कुणावर टीका करायची नाही किंवा कुठल्या पक्षावर टीका करायची, कुठल्या धोरणावर टीका करायची नाही। त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना केली, जर शिक्षण सक्षम केलं तर त्या ठिकाणी कुठलीही लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये कुठल्या माझ्या बहिणीला तुम्ही कुठल्या भावाची गरज नाही, तुम्ही शिक्षण द्या, हाताला काम द्या, स्वाभिमान द्या, सुरक्षितता, या गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने घेतल्या पाहिजेत। मी आदरणीय अशोक भाऊ असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, आपण सर्वांनी त्या ठिकाणी काही भाऊ चुका आपल्याही झालेत, परंतु आपल्या चुका झाल्यात त्या सातत्यानं आम्ही मंत्रालयात गेलो तर म्हणते संस्थाचालक असे वागतात। आता मंत्रालयात काय सगळ्या धुतल्याचा तांदळाच काम आहे का मोदी पावडर आहे की सगळे मंत्री स्वच्छ काम करतात? सातत्यानं आमच्याकडे बोट दाखवायची। या संस्था उभ्या करत असताना अनेक माणसांनी त्याग केला आणि त्या संस्था खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी उभ्या झाल्या। आज महाराष्ट्राची शिक्षण अवस्था बघितली तर देशाला महाराष्ट्राला शिक्षण व्यवस्थेमध्ये चांगले विद्यार्थी दिलेत, चांगले त्या ठिकाणी चांगले शास्त्रज्ञ दिलेत। आज काय शिक्षणाची अवस्था आहे? या देशामध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण घेतलंय, परंतु चालू बजेटमध्ये ज्या जी स्वप्न दाखवलेत त्या चालू बजेटमध्ये 1 लाख आणि काहीतरी कोटीची तरतूद केली। म्हणजे खऱ्या अर्थाने शासनाचं सर्व काम फसवू आहे। या शासनाच्या विरोधात आपण सजग राहिलं पाहिजे। मला निश्चित माहिती आहे की आपण जर सगळे जागे झालो तर छत्रपतींची या भूमी आहे, त्या ठिकाणी कुस्त्याचं भालं करण्याचं या माणसांना माहित आहे। निश्चित मला खात्री आहे या ठिकाणी भविष्यामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन या संस्था शिक्षण असेल, शिक्षण नाही कोणाच्या बापाचं, सर्वसामान्याच्या हक्कांचं आहे, त्या ठिकाणी द्विशिक्षित शाळा बंद करण्याचं आज सुरू केलंय। आणि समूहशाळा काय काढलंय? समूहशाळा गावातल्या शाळा उचलायची आणि शेजारच्या गावात न्यायची। एखादी प्राथमिक माध्यमिक शाळा असेल तर त्या ठिकाणी ती मुलं सातारला किंवा मोठ्या शेजारच्या गावामध्ये गेली तर बाप शेतामध्ये, आई शेतामध्ये, पोरगा बाजारात फिरतय, त्या ठिकाणी ते पोरगा शाळेत आहे का कळत नाही। की स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वाडी वस्तीपर्यंत शाळा निर्माण झाल्या पाहिजेत या भूमिकेतून काम केलं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज काय परिस्थिती चाललेली आहे? कर्मअण्णांनी त्या ठिकाणी चप्पल घातली नाही। मला भाऊ विनंती करायची आहे की जे कर्मयांचं वारस म्हणून तुम्ही नावं सांगताय, कर्मराव कधीही अण्णा बाहेर थांबले असते, या मोर्चामध्ये सगळ्यात अग्रगण्य म्हणून बसले असते। तुम्हाला नैतिक अधिकार नाही कर्मअण्णांचं नाव सांगायचं। त्या ठिकाणी या सर्व संस्था चालकांनी, सर्व संस्थांनी एकत्र आलं पाहिजे। शेवटी संघर्ष मतांतर असतात, परंतु त्या ठिकाणी प्रत्येक वेगळ्या पक्षाचा असेल, परंतु आपल्या हक्काचं आणि महाराष्ट्राचं शिक्षण वाचवण्याचं काम आपण करावं अशी विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद आहे की अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आणि सर्वांना विनंती आहे की पलटण, खटाव, मान या सर्व म्हणजे खंडाळा या सर्व ठिकाणाहून संस्थाचालक आलेले। खरं तर त्या संस्थाचालकांचा सर्वांचा उल्लेख करता खूप वेळ जाईल, त्यामुळे त्यांना कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी अगदी 2 मिनिटांमध्ये पुढे यायचं आहे। या ठिकाणी कोयना एज्युकेशन शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी की ज्यांनी या मोर्चाच्या अगोदर पालकासहित विद्यार्थ्याच्या सहित एक मोठं मीटिंग घेतली आणि आजही या ठिकाणी कॉलेज पासून सर्व इथं 100% शिक्षक उपस्थित केलेले आहेत। ते आदरणीय अमरसिंह पाटणकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। इथं जमलेल्या सर्व संस्थाचालक, सर्व समाजातील सर्व वेगवेगळे घटक
विशेषतः प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व संघटना आज आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेलो, पालक वर्ग पण मोठ्या संख्येने उपस्थित आहे. खरं पालक जागृत मोठ्या संख्येमध्ये झाला पाहिजे, कारण हे मूलभूत आपल्या देणगी आहे की घटनेमध्ये जी आपल्याला दिलेली आहे ज्याच्यावर 6% खर्च व्हायला पाहिजे. दुर्दैव आहे, पण यावर फक्त 2.5% खर्च केला जातोय आणि यासाठी बचत केली जाते आणि केलेल्या बचतीचं काय करतंय हे शासन हे करेना. आज अलीकडच्या काळात ह्या ग्रँट्स बंद करून सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल मधल्या सर्व शिक्षण बंद करायचं चालवलंय. गोरगरीब खेड्यातल्या मुलांना शिक्षण मिळणार नाहीये. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला ही घटनेमध्ये दिलेली एक गोष्ट आहे आणि ती आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आपण सर्व संघटित होऊन आज मोठ्या संख्येने इथं आलेला आहे. अत्यंत मला आनंद होत आहे. केवळ नुसत्या बिल्डिंगा बांधून नुसत्या शाळा होणार नाहीये, तर त्यामध्ये होत असलेलं उच्च शिक्षण सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे. ज्या शाळेमध्ये इंग्लिश किंवा गणिताचे शिक्षक नसतील अशा रिटायर झालेल्या ठिकाणी या शाळा कशा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. माझ्यासारख्या या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा 60 शिक्षक कमी आहेत. कोण या शाळेमध्ये पाठवणार असा विषय आहे आणि आपण सर्वांनी संघटित होऊन या शासनाला जागं केलं पाहिजे. मान्य आहे, हे शासनकर्ते सुद्धा तुमच्या आमच्याच घरातले गेलेले आहेत, पण मला माहित नाही गेल्यावर त्या पदावर का आपल्याला विसरले. आज त्यांना जागं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे काम तुम्ही आम्ही करू शकतो याची जाणीव त्यांना दिली पाहिजे असं मला वाटतंय. आज तुम्ही मोठ्या संख्येने आलात, धन्यवाद तुमचे. नंतर अशोकराव भाऊ बोलतील. यानंतर या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की या मोर्चाला प्रचंड प्रमाणामध्ये महिला भगिनी आहेत. त्यामुळे एकदा जोरात महिला भगिनींनी मोर्चासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी त्यांच्यासाठी. आणि त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून सन्माननीय तेजस्विनी बिलारे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. आहे की अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आणि सर्वांना विनंती आहे की पलटण, खटाव, मान या सर्व म्हणजे खंडाळा या सर्व ठिकाणाहून संस्थाचालक आलेले आहेत. खरं तर त्या संस्थाचालकांचा सर्वांचा उल्लेख करता खूप वेळ जाईल, त्यामुळं त्यांना कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी अगदी 2 मिनिटांमध्ये पुढे यायचं आहे. या ठिकाणी कोयना एज्युकेशन शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी की ज्यांनी या मोर्चाच्या अगोदर पालकासहित विद्यार्थ्याच्या सहित एक मोठं मीटिंग घेतली आणि आजही या ठिकाणी कॉलेज पासून सर्व इथं 100% शिक्षक उपस्थित केलेले आहेत. ते आदरणीय अमरसिंह पाटणकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. इथं जमलेल्या सर्व संस्थाचालक, सर्व समाजातील सर्व वेगवेगळे घटक, विशेषतः प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व संघटना आज आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेलो, पालक वर्ग पण मोठ्या संख्येने उपस्थित आहे. खरं पालक जागृत मोठ्या संख्येमध्ये झाला पाहिजे, कारण हे मूलभूत आपल्या देणगी आहे की घटनेमध्ये जी आपल्याला दिलेली आहे ज्याच्यावर 6% खर्च व्हायला पाहिजे. दुर्दैव आहे, पण यावर फक्त 2.5% खर्च केला जातोय आणि यासाठी बचत केली जाते आणि केलेल्या बचतीचं काय करतंय हे शासन हे करेना. आज अलीकडच्या काळात ह्या ग्रँट्स बंद करून सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल मधल्या सर्व शिक्षण बंद करायचं चालवलंय. गोरगरीब खेड्यातल्या मुलांना शिक्षण मिळणार नाहीये. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला ही घटनेमध्ये दिलेली एक गोष्ट आहे आणि ती आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आपण सर्व संघटित होऊन आज मोठ्या संख्येने इथं आलेला आहे. अत्यंत मला आनंद होत आहे. केवळ नुसत्या बिल्डिंगा बांधून नुसत्या शाळा होणार नाहीये, तर त्यामध्ये होत असलेलं उच्च शिक्षण सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे. ज्या शाळेमध्ये इंग्लिश किंवा गणिताचे शिक्षक नसतील अशा रिटायर झालेल्या ठिकाणी या शाळा कशा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. माझ्यासारख्या या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा 60 शिक्षक कमी आहेत. कोण या शाळेमध्ये पाठवणार असा विषय आहे आणि आपण सर्वांनी संघटित होऊन या शासनाला जागं केलं पाहिजे. मान्य आहे, हे शासनकर्ते सुद्धा तुमच्या आमच्याच घरातले गेलेले आहेत, पण मला माहित नाही गेल्यावर त्या पदावर का आपल्याला विसरले. आज त्यांना जागं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे काम तुम्ही आम्ही करू शकतो याची जाणीव त्यांना दिली पाहिजे असं मला वाटतंय. आज तुम्ही मोठ्या संख्येने आलात, धन्यवाद तुमचे. नंतर अशोकराव भाऊ बोलतील. यानंतर या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की या मोर्चाला प्रचंड प्रमाणामध्ये महिला भगिनी आहेत. त्यामुळे एकदा जोरात महिला भगिनींनी मोर्चासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी त्यांच्यासाठी. आणि त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून सन्माननीय तेजस्विनी बिलारे मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. खरं तर हा मोर्चा
काढायचं कारणही असं झालं, आम्ही संस्था चालक म्हणून या मोर्चामध्ये सामील आहोत. कारण काय, 2017 पासून जे पदभरती बंद आहे तेव्हापासनं त्या मुलांचं होणारं नुकसान याला जबाबदार कोण? जर आपल्याला जबाबदारी टाकायची झाली, जर तुम्ही अपेक्षा करता की मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, मुलांना फ्री शिक्षण झालं पाहिजे, मग शिक्षकांची भरती बंद काय? जर ती भरती बंद असेल तर त्या होणाऱ्या मुलांच्या नुकसानाला जबाबदार कुणाला धरायचं? शिक्षकांना धरायचं, संस्थेला धरायचं का सरकारला धरायचं? त्यानंतर आताचा जो निकष लावलाय त्यांनी 150 मुलं पाहिजे तरच मुख्याध्यापक पद टिकेल, हा नियम सुद्धा त्यांनी त्या भागाच्या लोकसंख्येनुसार करायला हवा. डोंगरी भागामध्ये मुळात लोकसंख्या किती आहे त्या ठिकाणी तुम्ही हा निकष कसं काय लावू शकता? एवढं सोपं आहे का तिथे निकष लावणं? तिथे 150 विद्यार्थी अशा प्रकारचं जर शिक्षण आपण जर मुलांना देत असू, आता ज्या आम्ही संस्था आहेत त्या आम्ही आमच्या पदरचे पैसे घालून शिक्षकांची भरती करतोय किंवा मुलांचं नुकसान होऊ नये याचं लक्ष घालतो, पण मग ह्याची जबाबदारी शासनाची नाही का? त्यामुळे शासनाने कुठेतरी हे अन्यायकारक जे नियम काढलेत, निकष काढलेत ते रद्द करण्यात यावे आणि त्यासाठी आपण सगळे इथं जमा झाले आहोत आणि अर्थात सर्व महिला सुद्धा इथं जमा आहेत. तर महिलांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परत एकदा द्यायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर शिक्षकेतर संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय अनिल माने सर अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतात. जरा एकदा जोरदार आवाज होऊ द्या. एवढा मोठा मोर्चा काढला आपण. अरे कोण म्हणतो घेत नाही? अरे कोण म्हणतो घेत नाही? हम सब, हम सब, हम सब 15 मार्च 24चा अध्यादेश रद्द. 15 मार्च 2024चा अध्यादेश रद्द. मित्रांनो, या ठिकाणी सातारच्या ऐतिहासिक अशा नगरीत कित्येक मोर्चे शैक्षणिक क्षेत्रातले मी 32 वर्ष काम करतोय, परंतु असा भव्य दिव्य मोर्चा तुम्ही सर्वांनी घडवून आणला. खास करून ते संस्था चालक संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर इतर संघटनांचे सर्व पदाधिकारी नाव घेणं इथं उचित नाही. खरोखर बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक असं अभिनंदन आणि आभार मानतो. मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित सर्वच आपण बंधू भगिनी इथं कुठल्याही आर्थिक मागणीसाठी आलेलो नाही. या ठिकाणी खेडेगावातला गोर गरीब खेड्यातला विद्यार्थी शिकला पाहिजे आणि या शिक्षण संस्था चालू राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आपण सर्व झगडतोय. परंतु लोकमान्य टिळकांनी जसं सांगितलं, या शासनाचं डोकं जाग्यावर आहे का ठणकावून आता विचारण्याची वेळ आली आणि आपण ती सर्व तयारी आता पुढे करायची आहे. या ठिकाणी हा जो मोर्चा शिक्षक व्यासपीठाच्या वतीने घेण्यात आलाय, याच्याही पेक्षा भविष्यात जर भव्य असं आपल्याला एखादं आंदोलन करायला आलो तर आपण बहुसंख्येनं उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण पावसात वेळात वेळ काढून सर्वजण उपस्थित राहिला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर सर्व संघटना पदाधिकारी, महिला शिक्षिका सर्वच या मोर्चात उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. संख्येने जमा झालेले संस्था चालक आणि शिक्षक व शिक्षकेतर आपले बंधू, वास्तविक पाहता आपण सर्वजण आणि सर्व राज्यकर्ते त्यांचं कोणतंही भाषण सुरू झालं की फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगायचा आणि फुले शाहू आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्था सुरू केली आणि त्या सुरू करणाऱ्या आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील असतील, बापूजी साळुंके असतील आणि हेच संस्था चालक त्यांची प्रेरणा घेऊन असतील. मग काय आमचे अमरदादा पाटणकर असतील, आमचे अशोक भाऊ असतील आणि जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्था चालक असतील, ते कुणाच्या प्रेरणेतून काम करतायत. आणि हे जर मंडळी या संस्था चालकांच्या, आमच्या भाऊराव अण्णांच्या आणि बापूजी साळुंकेंच्या प्रेरणा घेऊन काम करत असतील
आणि त्या ठिकाणी असणारा जो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असतील यांना जर नाहक त्रास होणार असेल तर आमची पिढी घडणार नाही. कारण आता पटसंख्या आणि गळतीचं प्रमाण खूप आहे. मगाशी आता सांगितलं इथं बेलारे मॅडमनी की डोंगरी भागाला वेगळे निकष नाहीत, सरसकट एकच निकष आहेत. मी जावळी तालुक्यातला असल्यामुळं ते निकष आम्हाला लागू होत नाहीत. पण आज अशोक भाऊ आपण हा मोर्चा काढला, तुमच्या बरोबर जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या बरोबर आहे. तुम्ही फक्त हाक द्या. आता थोडा वेळ राहिलेला आहे. या सगळ्यांच्यात बदल व्हायला निश्चितपणे दादा बदल होईल आणि आपल्याही मागण्या मान्य होतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी संस्था चालकांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. नाना धन्यवाद. खरंच या ठिकाणी सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ प्रबळ झालेलं आहे असं भाऊ आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. या शैक्षणिक व्यासपीठामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे सुद्धा प्रतिनिधी आहेत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या वतीनं अरुण माने सरांनी आपणास विनंती करतो की अगदी 1 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. शांततेत घ्या. कधी नव्हे ते आपण मोठ्या संख्येनं जमलोय. उभा राहायला लागलं तरी फार अडचण नाही. कधीतरी कष्ट उठवायला शिकलं पाहिजे. सगळं ऐकतं बसून बाकीच्यांनी लढून असं होणार नाही. तेव्हा इथं जेवढ्या लोकांना बोलायचं आहे त्या प्रत्येकाला संधी मिळेल. काही घाई नाही. जिल्हाधिकारी घरी गेले तर त्यांच्या ऑफिसवर निवेदन चिटकवू, पण एकदा तुम्ही बोला, स्पीक आउट, बोलतं व्हा आणि याच्यामध्ये सामील व्हा. तुम्ही एकदा बोलला म्हणजे आमच्या दृष्टीनं तुमच्यावर शिक्का पडला आणि मग पुन्हा तुम्ही आमच्या बरोबर याल. उगा बाजूला लांब कुठंतरी आम्हाला पण म्हणायचं होय आलो होतो की, त्यांना पण म्हणायचं आम्ही गेलो नव्हतो. असं जरा बंद करायला पाहिजे. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी भरत जगताप सरांच्याकडे सह्यांचा कागद आहे ते एकमेकाकडे असं घ्या आणि त्यामध्ये सह्या घ्या आणि पुन्हा जगताप सरांच्याकडे सर्वांनी जमा करायचं आहे. भाऊने आता सांगितलं की बरेचसे लोक आलेले आहेत. या सर्वांना विनंती आहे की भविष्यामध्ये आपल्याला संघर्ष करायचा असेल, जे आले नाहीत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगा की या माने सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी ऐतिहासिक मोर्चाला आपल्या सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता यामध्ये आपण पाठीमागच्या 5 वर्षाचा आणि पुढच्या 5 वर्षाचा विचार केला तर आपल्या 8वी ते 10वीचे वर्ग बंद झालेले सुद्धा आपल्याला कळणार नाहीत. इतकी वाईट अवस्था झालेली आहे. कारण का आपल्याकडं प्राथमिक शाळेपासून येणारे विद्यार्थी खालची संख्या फार घटलेली आहे. पुढच्या काळात 1ली ते 4थीला मुलं नाहीत. तर यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो तर आपण एक निर्णय घेऊया की आपापल्या गावामध्ये आपले पालक असतील, माजी विद्यार्थी असतील, यांना मिटिंग घेऊन सांगितलं पाहिजे की आपली मुलं आपल्या गावातच राहिली पाहिजेत आणि जी मुलं बाहेर जातात ती गावामध्ये कशी आणतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर जे पुढच्या काळामध्ये 8वी ते 10वी किंवा 5वी ते 10वी किंवा 12वी मध्ये जे संकट येणार आहे ते आपल्याला येऊ शकणार नाही. यासाठी आज एक आपण निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. आणखीन एक सर्वात महत्वाची मागणी आपण या ठिकाणी केली पाहिजे की स्वयंअर्थसहित शाळा बंद केल्या पाहिजेत. त्यामध्ये स्वयंअर्थसहित शाळांच्यामुळे आपल्या शाळांच्यावर गंडांतर आलेलं आहे. त्यामुळे स्वयंअर्थसहित शाळांना मान्यता देणं बंद करावं. क्लासेस, अकॅडमी यांचं सुद्धा सुळसुळाट झालेलं आहे, तो सुद्धा बंद झाला पाहिजे. यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत. हृदय सम्राट आणि दिव्यांगांचे कैवारी आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेली शिक्षक आणि शिक्षकेतर प्रहार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलेला आहात. शिक्षक म्हणून आपण गावगाड्यामध्ये काम करत असताना भावानं खऱ्या अर्थानं जे सामान्यातल्या सामान्य कुटुंबातली पोरं आपल्या समोर बसतात त्यांचे चेहरे, त्यांच्या अंगावरली कपडे बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांचा ऊर भरून येतो. अशा या सामान्य पोरांचं शिक्षण बंद करण्याचं धाडस या शासनाच्या माध्यमातून होतंय. खऱ्या अर्थानं बहुजन हिताय बहुजन सुखाय या वाक्याच्या प्रेरणेनं
महात्मा ज्योतिबा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल, यांनी 3-4 मुलांच्या शिक्षणामध्ये काम केलं, अंगावरती चिखलफेक सहन केली, कर्मठ लोकांचं बोलणं ऐकलं सावित्रीबाईनं माझ्या. याच शिक्षणाची जी काही दारं आहेत, ही दारं त्यांच्यामुळे खुली झाली. भावांनो आणि बहिणींनो, खऱ्या अर्थानं आजचा हा मोर्चा शासनाला विचार करायला भाग पाडेल. आपण सर्वजण डोंगर दऱ्यामध्ये खसा खाऊन आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवत असतो, ज्ञानार्जन करत असतो. अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करण्याचं हे कट कारस्थान या शासनाकडून होतं. या असणाऱ्या कट कारस्थानाच्या विरोधामध्ये प्रहार सातारा जिल्हा संघटना प्रकर्षाने उभी राहील. आमदार बच्चू कडू यांच्या वतीनं सुद्धा मी या ठिकाणी सर्व मोर्चाला पाठिंबा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. जरा थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं आपलं. सन्माननीय चंद्रकांत धनावडे साहेब आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत. सातारा जिल्ह्यातील 60 महाविद्यालय यामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं माझं मी मनोगत व्यक्त करतो. मी महाराष्ट्र राज्यावर पण सुद्धा काम करतोय आणि आजची उपस्थिती ही सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची पाहिल्यानंतर खरंच आजचं हे आपलं आंदोलन 100% यशस्वी झालंय, मी असं मी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी संजय इंगवले पाटण आपलं मनोगत व्यक्त करतायत. पर्वासारखं छान होऊ द्या. राज्यातल्या बहुजनांच्या मुलांच्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आज शासन पातळीवर झालेले निर्णय हे बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहे. आणि बहुजन समाजातली मुलं शिकली पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन आज महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्था आपल्या परीने प्रयत्न करत असताना या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाची सुद्धा जबाबदारी आहे की आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी धडपडणाऱ्या या महाराष्ट्रातल्या विविध संस्थांच्या मागे राहणं, त्यांना पाठिंबा देणं ही काळाची गरज आहे. आज संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने जे धोरण राबवलं जात आहे हे केवळ ही शिक्षण संस्थांचं नुकसान नसून या शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे. ही भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये राहिली पाहिजे. मिळेल त्याला शिक्षण ही देण्याची व्यवस्था या राज्यघटनेने निर्माण केली असताना केवळ शैक्षणिक संस्थांच्यावर किंवा शैक्षणिक धोरणावर पैसा नाही, तेवढा खर्च करू शकत नाही, ही भूमिका घेऊन जर हे राज्य शासन आज जर शैक्षणिक धोरण ठरवत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्थ आहे. आज हा जो मोर्चा निघालेला आहे हा येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातल्या, या देशातल्या, या राज्यातल्या शिक्षण धोरणाला दिशा देणारा ठरेलच. परंतु या शैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक पालकाचं सुद्धा कर्तव्य आहे. या भावनेतून आम्ही सर्वजण या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहोत. पालक म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला या संस्था, या शैक्षणिक संस्था ज्या वेळेला आंदोलन करतील त्याच पद्धतीनं आज आपण बघितलं तर तुमच्या माझ्या घरातल्या सामान्य विद्यार्थ्याला आपण भरमसाठ फी देऊन शिक्षण देऊन आणि आमच्या पालकांचं, आमच्या मुलांचं भवितव्य आम्ही ओळखून आम्ही सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांच्या न्याय मागण्याला आमचा पाठिंबा दर्शवत आहोत. ज्या ज्या वेळेला पालकांची गरज लागेल त्या त्या वेळेला पाटण तालुक्यातील प्रत्येक पालक या संघटनेच्या पाठीमागे उभा राहील असं आपण सर्वांना आश्वस्त करतो आणि थांबतो. उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांनी आपल्या सह्या झाल्यानंतर इथं माझ्यापाशी द्यायचं. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच संस्था चालक असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, पालक असतील,
सर्वच संघटनांचे पदाधिकारी या सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. या ठिकाणी संस्था चालक संघटना ही पितृ संघटना आहे, मुख्याध्यापक संघटना ही मातृ संघटना आहे. या दोन्ही संघटनेला अतिशय जोमाना साथ मिळाल्यामुळं हा आज इतका भव्य आणि दिव्य असा मोर्चा या ठिकाणी निघाला. त्याबद्दल सगळ्यांचेच मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. खरं तर महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की आता आपल्या जिल्ह्यामध्ये मी ज्या वेळेला सर्वे केला त्याच्यामध्ये लक्षात असं आलं की जिल्ह्यामध्ये जवळजवळ 148 शाळेचे मुख्याध्यापक हे विद्यार्थी संख्येच्या पटसंख्येमुळं कमी होत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर लक्षात आलं की 8वी ते 10वीच्या शाळेचे जे विद्यार्थी संख्या आहे ही कधी 90 जरी एका तुकडीत जरी 30 असली तरी 90 3 वर्ग असल्यामुळं 100च्या वर कधी जाणारच नाही. मग त्या शाळेने मुख्याध्यापक मिळणारच नाहीत का? त्याही पेक्षा त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मागच्या GR मध्ये अजून ऑगस्ट महिन्याला सर्व आपण शिक्षक भरतीला पवित्र समितीमध्ये शिक्षक नवीन होत आहे भरती होते. आजवर पवित्र पोर्टल या आचारसंहितेच्या नावाखाली शासन फक्त गाजर दाखवण्याचं काम चालू आहे. त्यासाठी सर्व जे संविधान दिलेलं आहे हक्क आमचा आहे, अधिकार आमचा आहे आणि या संविधानामध्ये भारतातील तमाम लोकांच्या इच्छा आकांक्षा लिखित स्वरूपामध्ये संविधानामध्ये दिलेला आहे आणि ते पूर्ण करण्याचा नैतिक अधिकार हा शासनाला आहे. त्यासाठी या तरुणाच्या मनगटामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचा वापर करा, क्रांती करा. हे शासन तुमच्या पायाची लोटांगण घालेल पण आपण एक असलं पाहिजे. एकी हे बळ आहे, एकी हा नाश आहे. तर सर्वांनी तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि तुम्हाला बदल घडवून आणू शकतो असं नरवडे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळं आपण एकत्र येऊया आणि शासनाला चेरी करूया. त्यासाठी आपण एकत्र लढा देऊया आणि जुनी पेन्शन योजना लागू करूया आणि जुनी पेन्शन जुनी पेन्शन 2004 नंतर भारतीय ज्याने शिक्षक भरती झालेले त्यांनी अन्याय केलेला आहे का? त्यांनी पाप केलेला आहे का? शासन एकाला एक अधिकार, एकाला एक नियम, दुसऱ्याला एक नियम ही 2 टप्पे भूमिका आहे. हे अजिबात चालणार नाही.